सागर रणधवे सरांचे स्थान प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात असून एखादा उपक्रम चोख नियोजनाने पार पाडायचा असेल तर सर्वात पहिले त्यांचेच नाव समोर येते. अशा शब्दात रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी ज्येष्ठ शिक्षक सागर रणधवे यांच्या कार्याचा गौरव केला. तसेच रणधवे सर आज सेवेतून निवृत्त झाले असले तरी संस्थेशी असलेले त्यांचे नाते कायम राहील आणि भविष्यातही त्यांच्यावर विविध जबाबदाऱ्या सोपवल्या जातील असा विश्वास व्यक्त करत लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांना भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शुभ हस्ते सागर रणधवे आणि त्यांच्या सौभाग्यवती वैशाली सागर रणधवे यांचा शाल, स्नेहवस्त्र, मानपत्र, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. आमच्या संस्थेचं नाव जनार्दन भगत यांचे वडील ते. तर आमच्या या भागामध्ये काय जर कसलाही प्रश्न निर्माण झाला की लोक भगत साहेबांकडे जायचे आणि आमच्या भाषेमध्ये आपण साईबाबाकडे जातो, पंढरपूरला जातो तर ते अंगार लावतो ना, हिबूत बोलतात. हिबूत भक्तांचा हिबूत हा ताबडतोब उपयोगी पडतो. जसं कसल्याही प्रकारचं काम असलं तर रणधवे सर भगत असून असतो तर त्यांच्याकडे टाकलं की ते आपोआप होऊ शकतं. त्यांचं 500 वर्ष प्रभुत्वावर बोललात तुम्ही, सगळं कामामध्ये किती ह्याच्यातून जिद्दीनं हिरीनं काम घेता बोललात. आता ज्या मुलाने भाषण केलं त्याला घडवण्याचं त्यांनी संपूर्ण जवळजवळ त्याचं श्रेय जे आहे ते सरांनी दिलं. म्हणजे ते इंग्रजीचे प्राध्यापक आहेत, वर्गामध्ये हायस्कूलमध्ये ते इंग्रजी शिकवतात, पण बाहेरच्या याच्यामध्ये वाटतं हे मराठीचे प्राध्यापक आहेत. म्हणजे त्यांची भाषा मराठीवर प्रभुत्व इतकं आहे की ते मराठीचे प्राध्यापक असं वाटतं आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही त्यांच्यावरती जबाबदारी टाकत असतो. आणि आम्ही तर ठरवलं आहे तुम्ही इथून निवृत्त झालात या शाळेमधून संपलं नाही, इथे यायचंच आहे, इथे काम करायचंच आहे, पण त्याच्याशिवाय तुम्हाला आम्ही इथे इतरही कामांची जबाबदारी तुमच्यावर आम्ही देणार आहोत आणि त्याच्यामध्ये सहभागी करून घेणार आहोत. त्याच्याशिवाय अपेक्षित आपल्या म्हणजे ते अध्यक्ष आहेत त्यांच्या दांडपट्टा आणि तलवारबाजी वगैरे खेळामध्ये म्हणजे शिवकालीन अशा जे त्याच्यात तर त्यांचा मुलगासुद्धा अतिशय चांगलं ते काम करत असतो. समृद्ध झालेले आहेत आणि म्हणून पहिलं भाषणाला उठायच्या अगोदर म्हटलं साहेब तुम्ही इथेच राहणार ना, जाणार नाही ना परत, जरी निवृत्त झाले तरी गावाकडे जाणार नाही ना, मी इथेच राहणार. तर हो मी इथेच राहणार, म्हणजे मला शब्द दिला आहे त्यांनी जाऊन देणार नाही आणि जे काय आवश्यक असेल त्याच्या मुलाचं यांचं काय असेल तर आम्ही बसलो पुढं. म्हणजे तुम्ही काय हे नाही असेल त्यातलं काहीतरी तुम्हाला पण आम्ही कुठेतरी उद्योगधंद्यात लावणार. रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय आणि जनार्दन भगत ज्युनियर कॉलेजमधील इंग्रजी भाषेचे उपशिक्षक सागर रणधवे यांच्या 28 वर्षांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेला मानवंदना अर्पण करण्यासाठी सेवापूर्ती सन्मान सोहळा रयत शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ मॅनेजिंग काउन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी संपन्न झाला. सत्काराला उत्तर देताना सागर रणधवे अत्यंत भावुक झाले. आपल्या 28 वर्षांच्या शैक्षणिक प्रवासातील आठवणींना उजाळा देताना त्यांनी विद्यार्थी, सहकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, रयत शिक्षण संस्था, पालक, मित्रपरिवार, नातेवाईक आणि कुटुंबियांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. पाणी खरं तर डोळ्यात आलेलं आहे आणि माझे मित्र मगाशी रडले. म्हणून खरं तर मी हा कार्यक्रम घ्यायच टाळत होतो. शिक्षक कधी निवृत्त होत नसतो, तो आपल्या कार्यानं सतत. कारण एका निरोप समारंभामध्ये आमच्या एका सहकार्याच्या आयुष्यामध्ये इतकी संघर्षशील गाथा होती आणि त्याच्या निरोप समारंभामध्ये बोलताना आता माझे विद्यार्थी इथं थोडेसे आश्चर्यचकित होतील. हा आपल्याला लढवय्येपणा शिकवणारा शिक्षक आज आमच्या समोर त्याच्या डोळ्यात पाणी येत आहे, परंतु हे पाणी हे कुठल्या अगतिकतेचं नाही, एक विनयशीलतेचं पाणी आहे. आपण व्यक्त केलेल्या भावना शब्दापेक्षा मी डोळ्यातल्या या ओघळातून व्यक्त करतो. आपल्या सर्वांच्या ऋणानंद. धन्यवाद. जय हिंद, जय खरं.
यावेळी विद्यार्थी प्रतिनिधी स्मित कुंदन मोकल आणि आरोही बापू नाळे यांनी आपल्या मनोगतातून रणवे सरांविषयीची कृतज्ञता व्यक्त केली. या सोहळ्याला संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भोस, मॅनेजिंग काउन्सिल सदस्य रवींद्र भोईर, काउन्सिल सदस्य तथा प्राचार्या ज्योत्स्ना ठाकूर, रायगड जिल्हा परिषद सदस्य निकिता खारकर, पंचायत समिती सदस्य जिज्ञासा कोळी, रयत शिक्षण संस्थेचे माजी सहसचिव व्ही पाटील, जनरल बॉडी सदस्य डी पाटील, शिक्षक आणि कामगार नेते संजय भगत, शिक्षक नेते भास्कर देशमुख, गव्हाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विजय शेठ घरत, स्थानिक शाळा समितीचे ज्येष्ठ सदस्य अनंता शेठ ठाकूर, ॲडव्होकेट राहुल घरत, प्राध्यापक भाऊसाहेब खोसे यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, पत्रकारिता आणि चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. दरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते जयम म्हात्रे, वाय.टी. देशमुख, राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत, कामगार नेते महेंद्र घरत यांनीही सागर रंधवे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.